श्री स्वामी समर्थ. देवबंधत 2 ही मूवी सर्वांनी पाहिली असेल. या मूवीमध्ये शेतकरी आणि स्वामी या दोघांनाही दाखवलेलं आहे. पण स्वामींची भूमिका का कमी दाखवली आहे ही कळत नाही. शेतकरीची भूमिका जास्त आहे आणि स्वामींची भूमिका कमी आहे. तिथे कुठेतरी स्वामी हरवले आहे असं मला फील झालं. कारण की स्वामी ज्या पद्धतीने तिथे प्रेझेंट व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने तिथे प्रेझेंट झाले नाही आहे. या अगोदरची जी पहिली मूवी होती त्यामध्ये खूप छान स्वामीची भूमिका दाखवली होती. आणि मला असं वाटतं की थोडंसं तरी स्वामींना अजून हायलाइट केलं असतं तर ही मूवी अजून छान राहिली असती आणि लोकांना पण फार आवडली असती. तसं तर खूप छान चालली आहे, पण त्याच्यातला फक्त स्वामी जो एक असतो ना, तो भाव थोडा कमी वाटतो आहे मला. कारण की मी मूवी बघत असताना मला असं फील झालं की स्वामी कुठेतरी हरवले आहे. ज्या पद्धतीने स्वामी शेतकरीच्या भूमिकेत आले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी शेतकरीची भूमिका केली, त्यासोबत थोडंसं त्यांचे चमत्कार पण अजून दाखवले असते तर अजून मजा आली असती. मी असं नाही म्हणत आहे की ती मूवी मजा आली असते म्हणून दाखवायला पाहिजे, पण स्वामी काय आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण की स्वामी अशी वस्तू नाही आहे किंवा अशी गोष्ट पण नाही आहे की ती कुठेतरी फील होईल आणि कोणाला कळेल. त्याकरिता तिथं डीप जावं लागतं आणि डीप समजून घ्यावं लागतं. त्यानंतरच स्वामी कळतात. स्वामी असे इझिली कळत नाही. थोडंसं तरी अजून थोडं डीप स्वामींच्या बद्दल अजून त्यामध्ये दाखवलं असतं, भूमिका अजून झाली असती तर मला असं वाटतं की खूप छान वाटलं असतं. कारण की कुठेतरी स्वामी हरवले, स्वामीपणा कमी होता आणि बरंच काही मिसिंग होतं. फक्त मला हा एकच प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही म्हणता येईल, पण थोडंसं ते एक वाटतो ना कमीपणा, तो वाटलेला आहे. मांडे शेतकरीवर आहे ही मूवी, पण शेतकरीला जितकं हायलाइट केलं आहे तसंच स्वामींनाही हायलाइट केलं असतं तर अजून बेस्ट राहिलं असतं. आणि त्यासोबत असं वाटतं की दोघांनाही अगर सम ठेवलं असतं तर ही मूवी अजून 4 पट अजून छान झाली असती. आणि स्वामी यामध्ये थोडंसं त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना थोडंसं असं वाटतं की कमी डायलॉग देण्यात आले, म्हणून त्याच्यामुळे स्वामींचं प्रमाण जो आहे तो कमी होता. ठीक आहे, यानंतरची जर मूवी झाली तर थोडंसं मला वाटतं की स्वामींची भूमिका जास्त प्रमाणात दाखवण्यात यावी, ज्या पद्धतीने पहिल्या मूवीमध्ये दाखवण्यात आली होती. कारण की स्वामी स्वामी आहे, ज्या पद्धतीने ते हातात लोळ घेऊन चालतात, त्यांचा तो म्हणजे त्यांचा ड्रेसअप आहे आणि चालणं आहे, खूप म्हणजे ते मनाला भावून घेणार आहे आणि वरतून डोळ्यांना सुकून देणार आहे. कारण की स्वामी स्वामी आहे आणि आपण स्वामींना पाहायला जातो. कारण की स्वामींना पाहिल्यानंतर मग बाकी सगळं काहीच नाही असतं, असं मला वाटतं. तर यानंतरच्या मूवीमध्ये मला असं वाटतं की स्वामींना जास्त हायलाइट केलं तर जास्त बेस्ट राहील. तुमचं काय मत आहे तर कृपया मला सांगा. तुम्ही पण जर मूवी बघितली असेल तर आपलं मत मला कळवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.